हा. तर आता आपण बघूया उदाहरण. अं, बिंदू ए ज्याचे निर्देशक आहे -3 -2. त्यानंतर बिंदू बी ज्याचे निर्देशक आहे 1 -2 आणि बिंदू सी निर्देशक आहे 9 आणि -10. हे बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवा. म्हणजे काय? उदाहरणामध्ये आधीच म्हणून टाकलं की हे बिंदू एकरेषीय आहे. मग एकरेषीय आहे दाखवा. आपला दाखवा म्हणत आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की हे उदाहरण सोडवण्यासाठी जसं आपण मगाशी म्हटलं ना, की पहिल्यांदा आपण ए आणि बी चं अंतर काढणार, मग बी आणि सी चं काढणार आणि त्यानंतर ए आणि सी चं काढणार. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे ए, बिंदू ए जे आहे, हा जो ए, चे निर्देशक आपण म्हणणार x1 आणि y1. ठीक आहे. त्यानंतर बिंदू बी चे निर्देशक काय म्हणणार आपण, x2 आणि y2. त्यानंतर बिंदू सी चे काय म्हणणार आपण, x3 एक्स आणि y3. ठीक आहे. या प्रकारे आपण मानणार. थोडं मी दोन भाग करून घेतो म्हणजे मावलं पाहिजे यासाठी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं या ठिकाणी हे उदाहरण. तर x1 y1 काय आहे हे आपल्याला आता यावरूनच कळायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण वापरूया अंतराचे सूत्र. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार, अंतराच्या अंतराच्या सूत्रानुसार सूत्रानुसार ठीक आहे. सूत्र वापरूया आपण. आता बिंदू अंतर काढूया आपण ए आणि बी चं, म्हणजे डिस्टन्स ए बी. ठीक आहे, बरोबर. हा, ए बी म्हणजे काय आहे, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y1 वजा, सॉरी y1 नाही, y2 वजा y1 चा वर्ग. ठीक आहे. अशा रीतीने आपल्याला हे सूत्र लिहावं लागेल. ठीक आहे. आता किमती भरायच्या याच्यामध्ये. x2, x2 किती आहे, 1. किती आहे, 1. वजा x1 किती आहे, x1 वजा 3. किती आहे, वजा 3 आहे. वर्ग अधिक x2, सॉरी y2 किती आहे, तर वजा 2, -2. चिन्ह आहे वजा. त्यानंतर y1 किती आहे, 2. दोन. वर्ग करायचा. ठीक आहे. झालं एवढं. आता याला सोडवायचं. तर इथे काय आहे, वजा आणि वजा यांचा गुणाकार आहे, म्हणजे वजा गुणिले वजा अधिक. म्हणजे काय होईल, 1 अधिक 3 चा वर्ग अधिक, इथे काय आहे, दोन्ही संख्या चिन्ह समान आहे, वजा वजा, म्हणजे होईल दोघांची बेरीज, म्हणजे वजा 4 चा वर्ग. आता काय होईल इथे, 1 अधिक 3 किती होणार, 4. 4 चा वर्ग अधिक येते -4 चा वर्ग, जसा तसा लिहून टाकायचा. आता दोघांचा वर्ग करायचा. किती होईल वर्ग, 4 चा वर्ग 16 अधिक -4 चा वर्ग 16. ठीक आहे. आता करायचे यांचं बेरीज. 16 अधिक 16 32. ठीक आहे. आणि आता 32 आपल्या पाड्यात करायचं वर्गमूळ. वर्गमूळ निघत नाही, म्हणून काय करायचे, अवयव म्हणजे 16 अधिक 16 32, तर 16 गुणिले 16 2. 16 गुणिले 2 32. ठीक आहे. आता हा 16चा वर्गमूळ 4 आणि वर अंतर राहिले 2. हे आलं काय, डिस्टन्स ए बी. ठीक आहे, ए बी. आता हे डिस्टन्स ए बी आलेलं आहे. आता आपल्याला काढायचं डिस्टन्स कोणतं, बी आणि सी. ठीक आहे. तर आता बी सी, तर आता यावेळी काय, हे बी काय, एक्स, बी चे निर्देशक x2 y2 आणि सी चे x3 y3. ठीक आहे. डिस्टन्स डिस्टन्स काय आहे, बीसी. बी सी बरोबर. सूत्र आपण लिहू शकतो या ठिकाणी. काय आहे, लिहूया आपण आता, x3 y2, x3 वजा x2. ठीक आहे, वर्ग अधिक y3 वजा y2 चा वर्ग. ठीक आहे. सूत्र तुम्ही लिहा किंवा नका लिहू, काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त किमती बरोबर
आल्या म्हणजे झालं. ठीक आहे. x3 किती आहे? वजा 9 आहे. 9 वजा x2. x2 1 आहे. ठीक आहे. अधिक y3 किती आहे? y3 वजा 10 आहे. वजा y2 किती आहे? वजा 2. 2 9 वजा 2 आहे. हा, आता याला आपण काय करूया, कंस थोडासा मोठा वेगळा करूया. असा असा कंस काढूया. हा, ठीक आहे. इथे पण कंस वेगळा काढूया आपण या प्रकारे. म्हणजे काय नाही, काय होते किती आहे? y2 2 आहे. वजा 2. हा, या प्रकारे कंस काढूया आणि ते 2 देऊया. ठीक आहे. त्यानंतर सोडवायचा याला. हा, 9तून 1 गेला, 8 राहिले. 8 8चा वर्ग 8 अधिक, इथे बघा वजा चिन्हांची गर्दी कमी करून टाकूया. वजा गुणिले वजा अधिक होणार. ठीक आहे. 12 म्हणजे काय होईल? 12 हा, 12 नाही होणार जी. हो, मग 12 होणार, 12 नाही होणार. एक मिनिट. वजा 10 आणि वजा गुणिले वजा अधिक होणार. अधिक 2. हा, एक मिनिट. अधिक 2 आणि कंसाचा वर्ग. त्यानंतर सोडवूया आपण. इथे 8चा वर्ग जसा तसा लिहून टाकूया. आणि इथे 10तून 2 गेले, इथे राहील काय चिन्ह? बघा, चिन्ह भिन्न आहे, मग यांची वजाबाकी होईल. 10तून 2 गेले, वजा 8 राहील, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे. आता 8चे वर्ग करा. 8चा वर्ग किती होईल? तर 8चा वर्ग 64, 88 64. ठीक आहे. अधिक हे वजा 8चा वर्ग 64. ठीक आहे. मग यांची बेरीज करा. 128 येणार. आता 128चं काय करायचं? आपलं वर्गमूळ करायचा. 128चं वर्गमूळ होत नाही, तर काय करायचं? यांचं हे करायचं काय? अवयव पडायचे. तर 64 गुणिला 64, 64 64 64 128, तर 64 गुणिला 2 128. ठीक आहे. म्हणून काय होईल? 128चं काय होईल अवयव? 64 गुणिला 2 बरोबर काय होईल? 64ला बाहेर काढा म्हणजे 8 वर्गमुळात 2. हे आलं डिस्टन्स कोणाचं? तर बीसी. ठीक आहे. आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे कोणाचं? तर एसीचं. ठीक आहे. डिस्टन्स एसी हा जो आहे ना, डिस्टन्स ए सी यांचं काढायचं आहे. म्हणजे पहिले आपण काय केलं? पहिले एबी काढला, ए आणि बी, मग काढला बीसी काढला. आता काढायचं आपल्याला ए आणि सी. सूत्र आता कोणतं राहील? तर x1 आणि x3. हा, x3 वजा x1 चा वर्ग अधिक y3 वजा y1 चा वर्ग. तिथं हा वर्ग. सोडवा त्याला. x3 किती आहे? 9 आहे. किती आहे? 9 वजा x1 किती आहे? x1 वजा 3 आहे. वजा 3 चा वर्ग. इथे कंस चेंज करून टाकूया आपण. या प्रकारे कंस करायचा. अधिक इथे पण कंस चेंज करू. y3 किती आहे? वजा 10. वजा 10 वजा y1 आहे 2. ठीक आहे. 2 कंसचा वर्ग. ठीक आहे. हा, चिन्हचा गुणाकार होईल. एक कंसाच्या अंदर आहे, दुसरं कंसाच्या बाहेर आहे. ठीक आहे. म्हणजे 9 अधिक 3 होईल आता. ठीक आहे. म्हणजे चा वर्ग अधिक, येथे पण काय होईल? चिन्ह समान आहे. आता काय होईल? 10 वजा 10 आणि वजा 2 यांची काय होईल? बेरीज होईल की वजाबाकी होईल? काय होईल? बेरीज 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 बेरीज. म्हणजे काय होईल? 10 अधिक 2 12. वजा 12चा 12 वर्ग. हा, आता इथे काय करूया आपण? 9 आणि 3 ची बेरीज करायची म्हणजे 12चा वर्ग. आणि इथे पण लिहूया आपण सध्याचा 12चा वर्ग. म्हणजे आपण नंतर खालच्या स्टेप मध्ये वर्ग करणार. इथे वजा आहे, वजा. त्यानंतर वर्ग करायचा यांचा. 12चा वर्ग 144 आणि 44 याचा पण वर्ग 144. ठीक आहे. मग 144 अधिक 144 किती होणार? 288 288. वर्गमूळ होत नाही, अवयव पडायचे. 144 गुणिला 2 म्हणजे किती येईल? 12 वर्गमुळात 2. हे आलं डिस्टन्स एसी. ठीक आहे. डिस्टन्स एसी हे निघालं. डिस्टन्स एसी. आता काय दिसतंय आपल्याला?
हे AB बघा. त्यानंतर AC बघा, कुठे हा BC आणि AC. आता मला सांगा, हे AB, BC आणि AC ह्या तिघांचं तुम्ही अंतर बघा, कोणाचं अंतर सर्वात जास्त आहे सांगा बरं. एसीच. येस. एसीचं अंतर सर्वात जास्त आहे. ठीक आहे, हा 12 वर्गमुळात 2. मग आता हो. जर हे 12 वर्गमुळात 2 अंतर आहे, तर बाकी जे 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 अंतर आहे AB आणि BC ह्या दोघांचं जे अंतर आहे हे एसीच्या अंतरा एवढं असलं पाहिजे. बघूया होते का तर. म्हणजे काय, 12 वर्गमुळात 2 बरोबर एबी चार एबी आहे 4, 4 वर्गमुळात 2 अधिक अधिक BC आहे 8 आठ वर्गमुळात 2, 8 वर्गमुळात 2. ठीक आहे. बरं, आणि 4 अधिक बारा 8 किती होतात? 12. 4 अधिक 8 किती होतात? 12 होतात. आणि 12 वर्गमुळात वर्गमुळात 2 हे आपण एकदाच लिहितो, हा, वर्गमुळात 2. आणि इकडे पण काय, 12 वर्गमुळात 2. म्हणजेच काय, या ठिकाणी काय दोन्ही बाजू समान आलेल्या आहे. याचा अर्थ असा की तिन्ही बिंदू कसे आहे, एकरेषीय आहे. म्हणजे आपण इथे पुन्हा लिहू शकू की हे 12 वर्गमुळात 2 काय, डिस्टन्स AC आहे. AC बरोबर. हे 4 वर्गमुळात 2 काय आहे, तर डिस्टन्स AB आहे, है ना, AB आहे. अधिक हे 8 वर्गमुळात 2 काय आहे, तर डिस्टन्स BC आहे, डिस्टन्स BC आहे. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय, एसीचं अंतर हे केवढं आहे, तर AB आणि BCच्या अंतर एवढं आहे. म्हणजे काय, हे जे तिन्ही जे बिंदू आहे ना, हे एकरेषीय आहे. म्हणून लिहायचं, म्हणून बिंदू बिंदू A, B व C हे एकरेषीय आहे, एकरेषीय आहेत. ठीक आहे. अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. जवळपास 3 मार्काकरिता विचारलं जाते.